उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात अद्ययावत म्हणजे तब्बल 1200 बेड असलेलं अद्ययावत असं तपनबाई मुकेशबाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचं आज उद्घाटन होतं आहे। धुळे जिल्ह्यातलंच नाही तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठं हॉस्पिटल नेमकं कसं असणार आहे, हॉस्पिटल काय नेमका सुविधा दिल्या जाणार आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी मंत्री SVKM संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीश पटेल। भाई काय सांगणार, आज हॉस्पिटलचं उद्घाटन होतं आहे, काय नेमकं या हॉस्पिटलचं उद्दिष्ट होतं आणि कशा पद्धतीने याची निर्मिती करण्यात आली? महत्त्वाचं असं आहे की ह्या चारही डिस्ट्रिक्टमध्ये इतकं अद्ययावत हॉस्पिटल नाही आहे आणि सामान्य माणसाला धुळेला, नाशिकला आणि मुंबईला जाण्याचं न परवडणारं आहे। त्या लोकांसाठी, सामान्य गरीब माणसासाठी, खास करून आदिवासी लोकांसाठी हे हॉस्पिटलचं निर्माण आम्ही केलेलं आहे आणि त्याचा उपयोग जळगाव, धुळे, नंदुरबार आणि खंडवा डिस्ट्रिक्ट या लोकांचे सामान्य गरीब माणसाला आणि अत्याधुनिक हॉस्पिटलमुळे हे सगळीकडे नाशिक आणि मुंबईला जावं लागणार नाही, त्यासाठी हे हॉस्पिटल बनवलेलं आहे। निश्चितच पण शिरपूर जर म्हटलं तर आम्ही डोळ्यासमोर एक शिक्षणाचं माहेरघर म्हणजे खानदेशातलं शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। पाण्यासाठी पाणी व्यवस्थापन करणारं शिरपूर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे आणि आता आरोग्य सेवेमध्ये देखील आता SVKM या ठिकाणी त्यांनी एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे। तर एकंदरीत मुंबई आणि दिल्ली खरं तर आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधांसाठी जावं लागतं, मात्र या ठिकाणचं नेमकं वैशिष्ट्य काय असणार आहे आणि गोरगरिबांसाठी कशा पद्धतीने या ठिकाणी नेमकी सेवा दिली जाणार आहे? 5 प्रकारे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो। त्याच्यामध्ये मेन आहे शेतकऱ्यांसाठी त्यांची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे, ते आम्ही 475 धरण केले आणि त्यामुळे त्यांचे 1,00,000 एकरपेक्षा जास्त जमीन पाणी खाली आलेलं आहे, ते एक आम्ही केलेलं आहे। दुसरं, एज्युकेशनमध्ये सामान्य गरीब माणसाच्या मुलांना एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि त्यासाठी इथे 72,000 वस्तीचा हे तालुका आहे आणि शहर आहे, त्याच्यामध्ये 40,000 मुलं माझी इन्स्टिट्यूशनमध्ये शिकत आहेत आणि चांगल्या प्रकारे अत्याधुनिक शिक्षण त्यांना मिळतं आहे। हजारो लोकांना याच्यामुळे लास्ट 20-30 वर्षामध्ये फायदा मिळालेला आहे, त्यांना नोकऱ्या मिळालेली आहे। आणि थर्ड, 4थी शिकलेले, 5वी शिकलेले, 8वी शिकलेले त्यांच्या उद्योगधंदे असायला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही इथे उद्योगधंदे टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये 15,000 ते 20,000 मुलं नोकरी करत आहेत। आणि 5वं, सिटी चांगलं असायला पाहिजे, इथे 5 घर असेल तर अंडरग्राऊंड गटर आहे, पिण्याचं पाणी आहे, लाईट आहे आणि कॉन्क्रीटचे रस्ते बनवून दिलेले आहे। आणि 5वा जे आहे आमच्याकडे अपुरा होतं ते आरोग्याच्या हिशोबाने हे तालुका आणि हे जिल्हे वंचित होते, त्यांच्यासाठी आपण हे हॉस्पिटल निर्माण केलेलं अत्याधुनिक हॉस्पिटल आहे। आपण पाहून तुम्हालाही समजणार की काय हॉस्पिटल बनवलेलं आहे। मुंबईचे बरोबरीच्या हॉस्पिटल आम्ही इथे निर्माण केलं आहे आणि गरीब माणसाला, आदिवासी माणसाला, हे 4 डिस्ट्रिक्टच्या त्यांना मदत मिळणार आहे असं आम्ही हॉस्पिटल तयार केलेलं आहे। पर्यावरणासाठी आम्ही 5 लाख झाड लावलेले आहे, म्हणजे हे तालुका या ग्रामीण इलाक्यामध्ये जे जे चीज पाहिजे ते चीज आम्ही निर्माण केलेलं आहे। आणि हा माझ्या हिशोबाने हे आखरी जे बाकी होतं ते निर्माण करून इथली जनताला आम्ही देतो आहे। आणि आज आपले चीफ मिनिस्टर इथे येऊन ज्यांनी याचं भूमिपूजन केलं होतं त्याचं उद्घाटन ते करणार आहे। फडणवीस साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। नक्कीच शिरपूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं तपनबाई मुकेशबाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल हे नुकतं उत्तर महाराष्ट्रासाठी नाही तर मध्य प्रदेश, गुजरातमधल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी एक त्या ठिकाणी आशेचा किरण असणार आहे, त्यांना आरोग्यसेवा मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने नवसंजीवनी ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह दीपक बोरसे, न्यूज 8 मराठी, धुळे।